जय देवा विवेक सिंधू करत्या मुकुंद राजा महानुभावाच्या चक्रधरा आळंदीच्या ज्ञानेश्वरा वारकऱ्यांच्या नामदेवा संत चोका संत बंका संत गोरा संत कानोबात्रा जय भानुदासा जय जनार्दना जय एकनाथा जय रंगनाथा जय विष्णुदासा जय देऊच्या तुकोबा समर्थाच्या रामदासा मुक्तेश्वरा पंडिताच्या वामना जय शिवकल्याणा रमा वल्लभदासा गोसावी मोर्या मोरोपंत श्रीधरा राम जोशी होना जिबाळा जय देशपांड्यांच्या पुरुषोत्तमा तेंडुलकरांच्या विजया अत्रेंच्या प्रल्हादा जय शिरवाटकर दांडेकर माळगुटकर आदी 12 वेशीच्या 12 गावच्या 12 साहित्य परिषदेनं आज या ठिकाणी हा केलं धावून उभे राहो महाराजा। तसाच माय मराठीच्या बाय माय माय वावल्यानो बाय रणी बाय कोकणी बाय चंदगडी बाय खानदेशी बाय चितपावणी बाय देवाली बाय वारली बाय नागपुरी बाय बेलगावी बाय मालवणी बाय कुडाळी बाय वराडी बाय संगमेश्वरी बाय भंडारी बोलून तुमका आज वया ठिकाणी हाका मारता बाय तर हाकेला हाक देऊन उभे राहू ग माय मावल्यानो। तसाच बा महाराजा साहित्य पुरुष उभारा जनसेवाला आज साहित्याची गुढी उभी केल्यानी आहे। पुस्तकांशी नाती सांगणारी सगळी तुझी पोरावाला मुला माणसा जनसेवाचे गावकरी मानकरी कामकरी आज तुमच्यामुळे जमलेले आहेत। लोकांना शिकून सवरून शानी सुरती कार्याचा त्यांनी वसा घेतला नाही, उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही अशी पात्राला गाठ बांधून आज जनसेवा गेले साहित्याची पुस्तकांची लेख सेवा करीत आलेले आहे। त्यांच्या कार्यात त्यांना याच देस वाचकांचा आशीर्वाद त्यांना भरभरान मिलान दे, त्यांचा प्रेम त्यांना लाभान दे, वाचकांचा आणि त्यांचं गोडी गुलाबीचं संसार नांदान दे। विचार आचारांती सगळी मंडळी एकटाई नांदून वाचन संस्कृतीची गुढी गगनात फडकान दे रे साहित्य पुरुष महाराजा। तसाच बा महाराजा साहित्य पुरुष उभारा आज वया ठिकाणी वही साहित्याची गुढी उभी केलेली आहे। साहित्याचा या तोरण बांधलेला आहे, पुस्तकाची पूजा केलेली आहे, पुस्तकाची वही सान मांडलेली आहे। या सानावर आज आम्ही उभा आहोत, या सानावर उभं राहून आज या गारांना साहित्य पुरुष उभं घालता वाय बा महाराजा साहित्य पुरुषा। वाचणाऱ्याला डिगभर वाच याची वांशा देस, लिहणाऱ्याच्या हातात ताकद देस, मनात विश्वास देस, बोलणाऱ्याच्या तोंडावर सरस्वती नाचान दे, लिहणाऱ्याच्या लेखने साहित्याचं गोडो दिसान दे, विचारांचं तडको उडान दे, नाविन्याचं धास लागन दे, प्रतिभेची साथ मिलान दे असा सगळा मंगल करून रत्नागिरीच्या साहित्याचं झेंडो जगभर मिरान दे रे साहित्य पुरुष महाराजा। तसाच बा महाराजा साहित्य पुरुष उभारा आज वया ठिकाणी साहित्याची गुढी उभारलेली आहे। ह्याच्यात काय चुकमुक झाली असेल, काय येडावंगाल झाला असेल, इकडची काडी तिकडी झाली असेल, उलट्याचा सुलटा झाला असेल तर सगळ्या निस्तरून वडाची फांदी पिपलाक लाव आणि 5चे 25 करा आणि सगळ्यांना साहित्य सेवेला आणि वाचनाच्या मार्गाला लाव रे बा साहित्य पुरुष महाराजा। जनसेवा ग्रंथालयातर्फे 4थ्या वर्षी वाचन चळवळ आणि साहित्य चळवळ वाढीस लागावी या हेतूनं गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे बुधवारी 18 मार्च रोजी सकाळी साहित्यिक गुढी उभारण्यात आली होती। यावेळी संगमेश्वर बोलीतील हे खणखणीत गाऱ्हाणं घालण्यात आलं। साहित्यिक गुढीची संकल्पना अमोल पालिये यांची होती। राजा शालिवाहनानं शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातींच्या पुतळ्यांमध्ये प्राण ओतले अशी कथा आपण ऐकतो। वस्तुतः 6000 मातीच्या पुतळ्यात प्राण ओतले म्हणजे दुर्बल आत्मविश्वास गमावलेल्या निर्जीव चैतन्यहीन झालेल्या समाजात चैतन्य स्वाभिमान अस्मिता जागृत केली असा याचा अर्थ लावता येतो। हाच अर्थ अभिप्रेत धरून ही गुढी रत्नागिरीची साहित्य वाचन चळवळ वाढीस लागावी यासाठी उभारण्यात आली होती। या गुढीची काठी ही लेखणीची प्रतीक आहे आणि या गुढीचा गढू हा विचारांचं प्रतीक आहे। साहित्य पताका या साहित्य प्रतिभेच्या प्रतीक आहेत। या गुढीला पुस्तकांची माळ बांधण्यात आली होती। तसंच प्राचीन साहित्य संत साहित्य मराठी साहित्य ते आधुनिक साहित्य अशा ग्रंथांची पूजा यावेळी करण्यात आली। त्यानंतर नव्या पुस्तकांच्या ग्रंथ प्रदर्शनांचं उद्घाटन करण्यात आलं। रत्नागिरीतील चित्रकार आणि जनसेवेचे वाचक श्रीनिवास सरपोतदार यांनी साहित्यिक गुढीचं आकर्षण ठरणाऱ्या साहित्य पताका साकारल्या होत्या। पताकांवर नामवंत साहित्यिकांची नावं आणि त्यांची सुबक चित्र रेखाटली होती। गुढी पूजनानंतर अमोल पालिये यांनी साहित्यिक गुढीला संगमेश्वरी बोलीतून गाऱ्हाणं घातलं।
ग्रंथालयात लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी आणि उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला लेखक सुद भडबडे, पदाधिकारी श्री पुरोहित, वैशाली कशेळकर, शैलजा लिमये, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते। नवलाई पावणे रिक्षा व्यावसायिकांचे सहकार्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लागलं। सजावटीसाठी नवलाई पावणाई मीरा रिक्षा स्टॉपचे व्यावसायिक जय नागवेकर, अभिजित नागवेकर, उल्हास कीर, योगेश कांबळे, मंदार नार्वेकर, जनसेवेच्या कर्मचारी सुजाता कोळंबेकर, सौ भोसले, ग्रंथपाल पटवर्धन यांनी मेहनत घेतली। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी।